नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, त्याच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की शेंगदाणा बर्फी. तर त्यासाठी साहित्य पहा, मी इथं काय काय घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि 2-3 विलायचीचे हे भुरका आणि थोडे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे. चला तर मग आपण बनवूया आता बर्फी. तर सर्वात अगोदर आपण गॅसचा लोक घेऊया. कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर, आपण ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया. तुम्ही या जागी किती पण घेऊ शकता तुमच्या हिशोबाने. माझ्या हिशोबाने मी 1 वाटी घेतली, तुम्ही 2 वाट्या पण घेऊ शकता. तर आता हे शेंगदाणे आपल्याला छान असं मंद आचेवरच खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. जास्त असे पावर ठेवून भाजून नाही घ्यायचे, म्हणजे तसे लवकर जळतात आणि कमी याच्यावर म्हणलं तर थोडे आरामशीर होतात आणि छान होतात. तर कमी याच्यावरच भाजून घेतले मी आता. तर आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, पाहू शकता. हे छान झाले असे. आणि आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ थंड व्हायसाठी. तर याच कढईमध्ये आपण गॅस चालू करून गुळ करायला ठेवूया. गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला जास्त जर गोड खायची खावं असं वाटत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि कमी पण टाकू शकता, तुम्हाला असं आवडत नसेल जास्त गोड. गुळाचं मी आपल्याला असं हे पतलंच करून घ्यायचं. तर हे होईपर्यंत तोपर्यंत मी शेंगदाणे बारीक करून घेते. तर शेंगदाणे कसे आपल्याला एकदम जास्त असे बारीक पण नाही करून घ्यायचे, पल्स मोडवर करून घ्यायची. जास्त असं सारखं फिरून घेतलं तर कसं त्याला एकदम असं तेल सुटते. तर आपल्याला सारखं फिरून नाही घ्यायचं त्याला. चालू बंद असं 4-5 सेकंद तसे चालवून घ्यायचं. तर हे याचा पाक होईपर्यंत तोपर्यंत मी शेंगदाणे काढून घेते. तर आपले शेंगदाणे इथं थंड झालेले आहे. आता पूर्ण असे आपण त्याचे टप्पे काढून घेऊया शेंगदाण्याचे. छान निघत आहे त्याचे टप्पे. मैत्रिणींनो, आपला हे पाक आता तयार झालेला आहे. तर जास्त वेळ न थांबता आपल्याला आता हे शेंगदाण्याचा भुरका केलेला आपण याच्यात टाकून देऊया. जास्त वेळ जर आपण पाकाला शिजवलं तर ते कडक होते. तर असं पटकन आपण टाकून देऊया. आणि आता आपण ते खोबऱ्याचा खीस पण याच्यात टाकून देऊया आणि छान आता परतून घेऊया एकदम. आणि हो मैत्रिणींनो, हे उपवासाला पण चालते. उपवासाला आणि खायला पण एवढी भारी टेस्ट लागते ना याची, तुम्ही ओळखू शकता. म्हणजे असं जर दुसऱ्याला कोणाला जर खायला दिली ही कशाची आहे, पण त्यांना ते टेस्टच ओळखू येतात नाही कशाची आहे ते. खूप छान लागते, भारी. तर आता ते आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तोपर्यंत ह्या प्लेटला आपण तूप लावून घेऊया. आता हे तूप लावलं की लगेच आपण याच्यात बर्फी सेट करायला ठेवूया. आपण हे विलायची जी पूड केलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून देऊया आता. आणि थोडे कट केलेले अर्धे ड्रायफ्रूट पण टाकून देऊया आणि थोडे वरून गार्निश करायला ठेवून देऊ. मिक्स करून घेऊया.
पाहू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे हे. कढईला एकदम चिटकून राहत पण नाही हे बघा. आपण आता हे मिश्रण ह्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये लगेच आपण ती बर्फी थापून पण घेऊया. थोडी जाडच ठेवायची आपल्याला. छान आपली बर्फी जाडी दिसते मग. हे आपण छान असं सेट करून घेतलेलं आहे. आणि थोडे ड्रायफ्रूट ठेवलेले आपण ते पण याच्या वरतून असे टाकून घेऊया. म्हणजे बर्फी दिसायला छान दिसते. आणि हे टाकल्याच्या नंतर पण थोडं असं थापून घेऊया. म्हणजे हे चांगले बसतात याच्यात. आणि 10-15 मिनिटं आपण ही बर्फी थंडी व्हायला ठेवूया. बाहेरच ठेवली तरी चालते, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. अशी पण होते हे. थंडी झाल्याच्या नंतर आपण कट करून घेऊया. तर चला आपण आता हे कट करून घेऊया. छान असं झालेलं आहे आपलं हे तयार. आता पण कोणत्या पण आकाराचे तुम्ही कट करू शकता. सहज कट केलं चाललंय असं. आपली ही स्वीट टेस्टी आणि पौष्टिक अशी शेंगदाणा बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्ही करून पहा. नक्कीच तुमच्या घरी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल. आणि आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.